सांगलीवाडीत विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत। महापालिकेच्या विविध योजनांच्या स्टॉलला नागरिकांचा मोठा प्रतिसाद। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात 10 जानेवारी 2024 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचं नियोजन आहे। आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेस भरभरून प्रतिसाद मिळतोय। उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियोजनानुसार संकल्प यात्रेचं कामकाज सुरू आहे। शनिवारी सांगलीवाडीत जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी माजी सभापती, माजी नगरसेवक अजिंक्य पाटील यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा रथाचं उद्घाटन करण्यात आलं। यानंतर सर्वांनी विकसित संकल्प यात्रेच्या निमित्ताने शपथही घेण्यात आली। यावेळी श्री दत्तात्रय हरी चव्हाण विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी लेझिमच्या तालावर या रथाचं स्वागत केलं। माजी आमदार दिनकर पाटील यांनीही महापालिकेकडून लावण्यात आलेल्या विविध शासकीय योजना स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली। यावेळी माजी आमदार दिनकर दत्ता पाटील यांच्या हस्ते आयुष्यमान कार्ड लाभार्थीस आयुष्यमान कार्डचं वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमात माजी नगरसेवक अजिंक्य पाटील, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, सचिन सागावकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा पाटील, स्वच्छता निरीक्षक किशोर कांबळे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि सांगलीवाडीतील नागरिक उपस्थित होते। आभार नगर अभियंता भगवान पांडव यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि शपथ वाचन दीपक चव्हाण यांनी केलं। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। आज सांगलीवाडीमध्ये याचा शुभारंभ होतोय। 7 योजनांचे एकाच छताखाली 7 योजना या ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य लोकांच्यासाठी उपलब्ध होत आहे। त्यात खास करून आरोग्यविषयक जी योजना आहे, पंतप्रधान, त्याच्याबरोबर जे घराच्या विषयी जी योजना आहे, पंतप्रधान आवास योजना, आभा कार्ड, आधार कार्ड, अशा विविध 7 योजनांचा मिलाप या ठिकाणी झालेला आहे। आणि निश्चितपणाने या सर्व योजनांचा उपयोग माझ्या सांगलीवाडीतील प्रभागाला होणार आहे। विविध ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी डॉक्युमेंट देऊन ते करण्यापेक्षा या ठिकाणीच त्यांना सर्व एका छताखाली या योजना उपलब्ध होत आहेत। ही योजना, हा संकल्प रथ कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेतील सर्व स्टाफ, खास करून माझ्या आशा वर्कर भगिनी, त्याचबरोबर डॉक्टर्स किंवा अन्य स्टाफ सगळा या ठिकाणी अहोरात्र झटत आहे। त्यांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो। आणि असाच या सर्व योजना महापालिकेतील लोकांच्यापर्यंत किंवा तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचवाव्यात या ठिकाणी या संकल्प यात्रेला मी खूप खूप शुभेच्छा देतो। आज सांगली महापालिकेच्या सांगलीवाडी वार्ड शहरामध्ये येते आणि काही योजनेची माहिती नागरिकांना देते। त्याच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी आणि बोलण्याची संधी दिली। खास करून आयुष्यमान भारत योजनेमध्ये 5 लाखापर्यंत जे पॅकेज आहे त्या संदर्भात आम्ही पूर्वी कॅम्प लावला होता। ते कार्डही काढून काम केलं होतं। उर्वरित कार्डसुद्धा आता काही शिल्लक असेल येणार आहे। पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात सुद्धा आता लाभार्थ्यांनी सांगितलं की त्यांना बऱ्यापैकी त्याचा फायदा होतो आहे। ज्यांना घरं नाही त्यांना घरं देण्याचं काम या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या संपर्कातून केलं जातं। त्याला या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांनाही त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे। तेही त्यामध्ये सर्व होत आहेत। त्याबरोबरच जवळजवळ 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचं सुद्धा जे दारिद्र्याखाली आहेत त्यांना सुद्धा देण्याचं काम या सरकारने केले। खास करून त्या कोरोना काळामध्ये जे अत्यंत बिकट परिस्थिती होते त्यामुळे देशाचा कोण नागरिक उपाशी राहिला नाही पाहिजे भूमिका आदरणीय मोदी साहेबांनी घेतली आणि त्याला अनुसरून काम केल्यानंतर अजून अव्याहतपणे चालत त्या सर्व योजनेचा जनतेपर्यंत पोचण्याचं काम आज या ठिकाणी सांगलीमध्ये महापालिकेच्या वतीनं केलं जाते। आणि हे पोचण्याचं काम या आरोग्य सेविका असतील किंवा हे सर्व आपले सहकार्य असतील ते करत आहेत। मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या कामामध्ये जिथे सहकार्य लागेल देण्याची भूमिका या ठिकाणी आमची असेल तेवढी या ठिकाणी काम करतो। धन्यवाद।